न्यायाधीशांच्या खोट्या सह्या आणि शिक्के वापरून निकाल तयार केल्याची बातमी सामने दाखवली होती। या बातमीची दखल गृह विभागाने घेतली आहे। या प्रकरणी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी चौकशीचे आदेश दिलेत। दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले। पुण्यातलं एक प्रकरण समोर आलेलं आहे। न्यायाधीशांची खोटी सही आणि शिक्के करत वापरून जामीन मिळवलेला आहे। आपल्या देशातल्या सर्व जनतेचा विश्वास हा आपल्या देशातल्या न्यायप्रणालीवर आहे आणि याचा जर का कोणी गैरवापर करत असेल तर निश्चितपणे याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि संबंधित दोषीवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। तर गणेश, काय सांगाल, काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने साम टीव्हीने खरं तर ही बातमी दाखवण्यात आली होती की कशा पद्धतीने आहे ते न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार आहे उघडकीस आणला होता आणि त्यानंतरून आता सरकार दरबारी देखील आहे याची दखल घेतलेली पाहायला मिळते। कारण की सरकारच्या वतीने आता या सगळ्या प्रकरणाची चौकशीचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये न्यायालयाचीच फसवणूक केलेल्या आरोपीची आता सरकार कशा पद्धतीने चौकशी करते, पुन्हा एकदा त्याच्यावर नेमकी काय कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सरकारने कुठेतरी या बातमीची दखल घेतली म्हणावा लागणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर गणेश, काय सांगाल, तर आता पुढे काय कारवाई यावर होऊ शकते, काय माहिती आहे? नक्कीच ज्या पद्धतीने या जो आरोपी आहे ज्याने खरं तर हे सगळा खोटे शिक्के आणि सहीचा वापर केलेला आहे याच्यावर खरं तर पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि याच गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सरकारची फसवणूक असेल, न्यायालयाची फसवणूक असेल, खोटी दस्तावेज वापर असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये आहे त्या वेगवेगळ्या कलमा अंतर्गत पुन्हा एकदा त्या आरोपीवर आहे ती शिक्षा केली जाते। आणि त्याचबरोबर हे शिक्के नेमके कुठून बनवले या शिक्क्याची देखील आता चौकशी केली जाऊ शकते। कारण की न्याय प्रविष्टीचे अशा पद्धतीचे शिक्के बनावट पद्धतीने बनवणे यावर देखील आहे ती आता कारवाई होऊ शकते। त्यामुळे यामध्ये नेमके कोण सहभागी आहेत, कोण याला पुरवठा करत होता, या सगळ्या संदर्भातली आहे ती सरकारकडून आता चौकशी केली जातील आणि त्यामुळे ही अशी काही साखळी आहे का या साखळीचा देखील आहे तो शोध आता सरकारच्या वतीने घेतला जातो। खरं तर साम टीव्हीने खरं हे प्रकरण आहे उघडकीस आणलं होतं कारण की न्याय व्यवस्थेलाच कुठेतरी फसवणूक केली जाते। आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे फसवणूक पाहायला मिळत होते, मात्र आता न्यायालयाचीच फसवणूक अशा पद्धतीने केली जाते। त्यामुळे हे कुठेतरी प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे विरोधकांकडून देखील उचलून घेतलेलं पाहायला मिळत होतं। त्यानंतरून आता सत्तेतील जे आहे त्यांनी देखील आहेत हे प्रकरण आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे यामध्ये नेमके हे कोणी शिक्के बनवले, कशा पद्धतीने याचा वापर केला, नेमकं यामागे कोण सहभागी होतं, या सगळ्या बाबतीतला आहे तो आता चौकशी होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।